आपण आज बनवणार आहोत मांदेली फ्राय, कुरकुरीत मांदेली फ्राय. स्वस्त आणि मस्त 50 रुपयाचा वाटा घेऊन आलेली आहे मार्केटमधून आणि घेतलं साफ करायला. मांदेलीवरची आपल्याला खवळं व्यवस्थित नीट काढून घ्यायची आहेत, मान काढायची आहेत, थोडीशी शेपटी काढून टाकायची आहेत आणि मांदेली स्वच्छ 4-5 पाण्याने धुवायची आहे. धुण्यामध्ये कंजूसपणा करायचं नाही. ओके. सो त्यानंतर आपल्याला मांदेलीमध्ये मॅरिनेशनसाठी टाकायचं आहे कोकमचा रस, मसाला, अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद. ओके. आणि नंतर ग्लव्ज घालायचे आहेत जेणेकरून आपले हात खराब होत नाही, लाल होत नाही. सो त्यामुळे नंतर आपल्याला व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करून ठेवल्यावर आपल्याला 10-15 मिनटं बाजूला ठेवायचे. पण तेवढ्यातच एक गडबड होते छोटीशी. आपला सिलेंडर खतम होतो. मग आपल्याकडे सिलेंडर ऑलरेडी आहे. सो आपण सिलेंडर फटाफट चेंज करून घेतो. इकडचा तिकडे मला येतो. पहिले येत नव्हतं पण आता मला सगळं येतं. आता मी ऑलराऊंडर आहे, ऑलराऊंडर. ओके. सो ते सगळं झाल्यानंतर आपण परत गेलो आहे मांदेलीकडे. मांदेली को फ्राय करणे गेली आहे. मग त्या मांदेलीच्या ह्याच्यावर फ्राय पॅनवर आपल्याला टाकायचं आहे तेल. पाणी नाही टाकायचं आहे, तेल टाकायचं आहे. ओके. तेल. आणि त्या तेलामध्ये आपल्याला लसूण थोडा ठेचून टाकायचं आहे. लसूण आहे ना साला सकट टाका ठेचून. अप्रतिम चव येते, अप्रतिम. तुम्ही एकदा करूनच बघा, मी सांगते तसं आवडणारच तुम्हाला. नाही आवडलं तर मला पाठवून द्या पार्सल. ओके. सो नंतर रवा घ्यायचा आहे लावायला. फक्त रव्यामध्ये मी काहीच टाकत नाही कारण आपण मांदेलीमध्येच सगळं व्यवस्थित मॅरिनेशन करून टाकलेलं आहे. आपोआप कलर येईल पण कंजूसगिरी करायची नाही आहे मसाला टाकताना. आणि कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तव्यावरून त्यांना बाहेर काढायचं नाही. कुरकुरीत झाल्यावर छानपैकी 2 टिश्यू घ्यायचे. हम है अमीर बाप की औलाद, सो हम लोग भारी वाले टिश्यू लेते. ओके. टिश्यू घ्यायचे. हे जर का टिश्यू माझ्या नवऱ्याने बघितले मला सांगेल गाडीतले टिश्यू तू इकडे आणून ह्याच्यासाठी वापरतेस. मग मी म्हणेन काय करणार आता, वापरले जाऊ दे. सो त्याच्यामध्ये आपल्याला तेल सगळं निघून जातं तसे घेतलं आणि अशी आपली कुरकुरीत अशी मांदेली फ्राय तयार होते. कुठलीही आमटी, भातासोबत खावा, जास्त करून भात एक नंबर.